हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ हा दिवाळी स्पेशल आहे आणि नुकतंच लक्ष्मीपूजन पार पडलेलं आहे। तर आत्ता सध्या चालू असलेल्या दिवाळीच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर दिवाळी म्हटलं की प्रत्येकाला एक वेगळाच आनंद जल्लोष असतो प्रत्येकामध्ये। बायकांना गडबड असते, फराळाचं बनवायचं, साफसफाई करायची, सगळी तयारी करायची। पुरुषांना गडबड असते, सुट्टी कधी होणार, बोनस कधी होणार, खरेदी कधी करणार। त्याचबरोबर लहान मुलांना ओढ असते की सुट्ट्या कधी लागणार, आपण गावी कधी जाणार। काहींना मामाच्या गावी जायची ओढ असते तर काहींना आपल्या घरी जाण्याची ओढ असते। तर अशा पद्धतीने प्रत्येकजण दिवाळीच्या आतुरतेने वाट पाहत असतो आणि मस्त धूमधडक्यात सगळीकडे जल्लोषाने दिवाळीचं सेलिब्रेशन होत असतं। तर त्याच पद्धतीने आमच्या घरीसुद्धा दिवाळीचं छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि त्याचाच हा ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे। आपल्यातील कलागुण आपल्यालाच ओळखू येण्यासाठी देवरूपी गुरुने घातलेला घाट म्हणजेच आपले पारंपरिक सण समारंभ। नेहमीच्या धावपळीच्या जीवनात नाविन्य निर्माण करणारे क्षण म्हणजेच आपले पारंपरिक सण समारंभ। तर तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने छान तयार होऊन लक्ष्मीपूजनासाठी आले होते आणि लक्ष्मीपूजनाची जवळजवळ सगळी मांडणी माझी करून झालेली होती। फक्त रांगोळी काढायची बाकी होती आणि ती मी काढते आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये। आपण दिवाळी का साजरी करतो याचा इतिहास सगळ्यांनाच माहिती असेल, पण तरी मी पुनश्च एकदा माझ्या तोडक्या शब्दात सांगते की आपल्याला माहिती आहे की राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले होते आणि 14 वर्ष वनवास केल्यानंतर ते जेव्हा अयोध्या नगरीत परत येत होते तर त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी पूर्ण अयोध्या साफसफाई करून दिवे वगैरे लावून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं होतं आणि तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा पडलेली आहे। त्याचबरोबर आपण इतिहासामध्ये पाहतो की अशा बऱ्याचशा आख्यायिका किंवा कथा आहेत की ज्यामुळे दिवाळी करण्याची परंपरा रूढ झाली। तर अशी दुसरी एक कथा आहे की आपण पाहतो लक्ष्मीपूजनासोबतच नरक चतुर्दशी असं लिहिलेलं असतं। तर असं का बरं? कारण की नरकासूर नावाचा राक्षस होता जो की खूप भयंकर होता आणि तो विशेषतः महिलांना खूप त्रास देत होता आणि या नरकासुराचा वध श्रीकृष्णाने याच दिवशी केला होता आणि तेव्हापासून सुद्धा या लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा चालू झालेली आहे आणि तेव्हापासून सगळेजण दिवाळी साजरी करतात। तर अशा आणखी भरपूर तुम्हाला कथा पाहायला मिळेल। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की कार्तिक माझ्या मांडीवर येऊन बसलाय आणि बाहेर त्याचे आईवडील फटाके वाजवत होते आणि तो मामी मामी करत माझ्याकडे आला आणि त्याने पाहिलं की मी रांगोळी काढतेय आणि आम्हाला आता पूजा करायची आहे। मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळालं असेल की कार्तिकला देवाची किती आवड आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। वसुबारसीचा तो व्हिडिओ आहे, तर जाऊन एकदा नक्की पहा। तो माझ्याजवळ बसला कारण त्याला देवबाप्पा करायचा होता आणि मध्येच मग फाटक्यांचा खूप जोरजोरात आवाज यायला लागला तर परत उठून गेला। तर अशा पद्धतीने छान कार्तिकला घेऊन मी रांगोळी काढत होते आणि कार्तिक आला ना की मला एक असा वेगळाच इंटरेस्ट येतो कामामध्ये आणि कधी माझं काम संपून जातं हे मला सुद्धा नाही कळत। तर तुम्ही पाहताय तर कार्तिक छान बसला बसला माझ्या मांडीवर आणि नंतर मग त्याला फटाक्यांचा जास्तच आवाज यायला लागला आणि मग तो परत बाहेर गेला। जाता जाता मोबाईलमध्ये डोकावून गेला आणि स्वतःलाच बघत होता मोबाईलमध्ये, तुम्हाला दिसेल आता। असा त्याला वाटलं की मोबाईल ठेवला आहे मामीने तिथं, आपण घेऊन जावं, पण मग त्याला मी म्हटलं की नाही बाळा व्हिडिओ चालू आहे, तेव्हा तो परत गेला। आणि अशा पद्धतीने मी रांगोळी माझी कंप्लीट केली आणि मग लक्ष्मीपूजनाची सुरुवात झाली। तर तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या छान छान कमेंट्स वाचून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी एनर्जी मिळते आणि छान छान व्हिडिओ। आपल्याला माहिती आहे की सण समारंभ म्हटलं किंवा कुठलाही कार्यक्रम असला तरी सगळ्यात जास्त धावपळ कोणाची होत असेल तर ती म्हणजे त्या घरातल्या महिलेची। कारण सकाळी उठल्यापासून रात्री सगळे झोपले असतील तरीसुद्धा तिचं काम काही थांबतच नाही। हे करायचं, ते करायचं, असं राहिलं, तसं राहिलं, हे विसरलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक तिला पाहाव्या लागतात आणि त्याचाच तिचा दिवस कसा निघून जातो हे तिलासुद्धा कळत नाही। त्यासाठीच या 2 ओळी मला आठवल्या। स्वतःमधील उत्साह, शक्ती आणि आत्मविश्वास जागृत करणारे क्षण म्हणजेच आपले पारंपरिक सण समारंभ। म्हणजे कितीही धावपळ झाली तरी ती येणाऱ्या नवीन दिवसासाठी किंवा नवीन येणाऱ्या कार्यक्रम सणासाठी ती नेहमीच तयार असते। तिच्यात एक नेहमीच वेगळा उत्साह, नवीन चैतन्य, शक्ती तिच्यामध्ये असते आणि वारंवार ती आपल्याला दिसून येते। तर अशा पद्धतीने छान पूजेची मांडणी वगैरे सगळं करून झाल्यानंतर आमच्या आईंनी पूजा करून घेतली। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, या आहेत आमच्या सासूबाई। तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली, रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा।
आणि आईंनी पूजा केल्यानंतर मग आम्ही नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी मग दर्शन वगैरे घेतलं. तर छान होता. दिवस थोडा धावपळीत गेला, पण असं थोडंसं नटून थटून दर्शन वगैरे घेतल्यानंतर फटाके वगैरे थोडेसे वाजवल्यानंतर मग जरा रिलॅक्स वाटतं. असं मग थकवा सगळा निघून जातो आणि शेवट छान झाला ना, दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो. हो की नाही? बरोबर आहे ना? सगळ्या महिलांनी कमेंटमध्ये उत्तर सांगा पटापटा. तुम्हाला कसं वाटतं? दिवसभर आपण कितीही राबलो तरी संध्याकाळी मात्र जेव्हा आपण मस्त तयार होऊन थोडंसं फोटोशूट करतो, सगळं काम आपलं आवरतं, तर त्यावेळी असं छान रिलॅक्स वाटतं. बरोबर आहे ना? तर तुम्ही पाहताय आईंनी मस्त पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही नैवेद्य दाखवला. आई पण आज खूप दमल्या होत्या, कारण ऑलरेडी त्यांची तब्येत थोडीशी बरी नव्हती आणि त्यात आज झालेल्या धावपळीमुळे त्यांना थोडंसं अजून बरं वाटत नव्हतं. पण मग नंतर जेवण वगैरे करून त्यांनी गोळी घेतली आणि दुसऱ्या दिवशी परत छान बऱ्या झाल्या. तर तुम्ही पाहताय अशा पद्धतीने त्यांनीसुद्धा मस्त दर्शन वगैरे घेतले. आणि त्यानंतर मग मी आले. मी तर अगोदरच पूजा वगैरे केली होती. नैवेद्य दाखवायचा बाकी होता, तर आई सांगत होत्या मला, नैवेद्य दाखवून घे, हे इथं ठेव, ते पलीकडे ठेव, हे अलीकडे ठेव. घरात एक मोठा माणूस असला ना की चांगलं असतं, कारण सगळ्या गोष्टींची माहिती होते आणि नवीन नवीन शिकायला भेटतं. काही चुकत नाही कुठलंही कार्य पार पाडताना. म्हणजेच असं उलटं झालं सुलटं झालं, हे विसरले तेच राहिलं, असं काही कार्यक्रम होत नाही. त्यामुळे घरात कधीही नेहमी मोठा माणूस असावं. तर माझं नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर बाकीच्यांनी दर्शन घेतलं. आमचे आहो आणि सासरे माझे दर्शनासाठी थांबले होते आणि त्यानंतर मग त्यांनी दोघांनी दर्शन करून घेतलं. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. अब अगर राम जी अयोध्या से इतने दूर ही आएंगे ही, तो सिर्फ दीप थोड़े ना जलाऊंगी, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी, प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे, राम आएंगे. तर आता म्हटलेलं गाणं कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आवाजाकडे कृपया करून दुर्लक्ष करा, कारण त्यातला भाव किंवा भावना महत्त्वाच्या असतात. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीने छान पूजा झाल्यानंतर थोडेसे फटाके वगैरे आम्ही वाजवले, थोडंसं एन्जॉय केलं आणि असा आमचा दिवाळीचा दिवस मस्त असा साजरा झाला. तर दिवाळी सण समारंभ सगळं म्हटलं की फोटोशूट आलंच. बरोबर ना? आणि आजकाल कोणीच असं नाही आहे की जे फोटो काढल्याशिवाय राहू शकतं. प्रत्येकालाच फोटोची आवड निर्माण झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा असे मस्त फटाके वगैरे सगळं वाजून झाल्यानंतर थोडंफार फोटोशूट केलं. ते तुम्हाला दिसेलच आता. तर माझा आजचा दिवाळी स्पेशल लूक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि ही बघा आमच्या दोघांची जोडी कशी वाटली, आहे का नाही एक नंबर. तर अजून एक लास्ट 2 ओळी सांगते. आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्यासाठी चालून आलेली वेळ म्हणजे आपले पारंपरिक सण समारंभ. बरोबर ना? कारण सण समारंभाला आपण प्रत्येकजण सगळेच एकमेकांसोबत असतो आणि हसत खेळत सगळं एन्जॉय करतो. तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस छान असा सेलिब्रेट झाला. तुमची दिवाळी कशी गेली याची मी नक्कीच वाट पाहते. कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. छान रहा, फराळाचं खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.